जय हरी. एकादश स्कंध भाग 169. 15व्या अध्यायामध्ये नाथ महाराज गुरुचरणांचा महिमा वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, ओंकार रूप श्री सद्गुरू जनार्दनांना नमस्कार असो. सद्गुरूंचे चरण सर्व सिद्धीचं मूलस्थान असून सर्वात श्रेष्ठ निधान आहे. त्या चरणांच्या धुळीचं वंदन केलं तर दिव्य दृष्टी येऊन आत्मदर्शन घडतं. सनकादिक, नारद, प्रल्हाद, शुक, वामदेव, व्यास आणि वाल्मिकी या सगळ्यांनी त्या चरणाचा आश्रय घेतलेलाच आणि म्हणून त्यांना थोरपण आलं. सद्गुरूचे उपकार फार थोर, कारण ज्याला परमार्थाची गोडी नसते त्याला ती उत्पन्न होते. पुढे ती इतकी वाढते की आत आणि बाहेर भगवंताशिवाय काहीही दिसत नाही. पहिल्यांदा आपल्याला त्या गोडीच्या मागे लागावं लागतं. पुढे अशी अवस्था येते की त्या गोडीला आपण सोडलं तरी ती आपल्याला सोडत नाही. इतकंच नाही तर आपलं मी पण त्या गोडीतच समाविष्ट होऊन जातं. भगवंताची अशी गोडी एकदा का निर्माण झाली म्हणजे साधक मोठ्या विश्वासानं आणि प्रेमानं भगवंताचं ध्यान करू लागतो. त्यामुळं प्राणापान जय साधतो, इंद्रियांचा निग्रह होतो. आणि हा निग्रह कसा? रात्रंदिवस चित्त भगवंताच्या ठिकाणी लागतं. मग ज्या ज्यावेळी तो जी जी इच्छा करतो ती पूर्ण होते. थोडक्यात काय तर त्याच्या ठिकाणी अनिवार्य सिद्धी उत्पन्न होतात. हटकून उत्पन्न होणाऱ्या या सिद्धी साधकाच्या साधनात मोठं विघ्न उत्पन्न करतात. कारण काय होतं, त्याला असं वाटायला लागतं, अरे म्हणजे मी जे म्हणलं ते खरं होतंय, म्हणजे माझ्यामध्ये नक्कीच आता काहीतरी बदल झालेला आहे, मी म्हणजे काय ग्रेट झालेलो आहे. आणि मग त्याचं चित्त भगवंतापासून विचलित होतं आणि मग तो खाली घसरतो. म्हणजे त्याची प्रगती होण्यापेक्षा घसरण होते. याच्या उलट मनानं, वाणीनं आणि कर्मानं जो सद्गुरूंच्याच चरणाचा आश्रय करतो त्याच्या देहाचं देहपणच विसरतं आणि त्याचं मन साधनात अत्यंत स्थिर राहतं. मग त्याच्यापाशी सर्व सिद्धी हात जोडून उभ्या असतात तरीही तो इतका निस्पृह असतो की त्यांच्याकडे तो डुंकून सुद्धा बघत नाही. नाथ महाराजांनी आता या 15व्या अध्यायामध्ये सिद्धींचे काही प्रकार सांगितलेत. नाथांनी एकंदर 23 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत. त्यापैकी 8 महासिद्धी, 10 सामान्य सिद्धी, 5 क्षुद्र सिद्धी आहेत. या सगळ्यांचा विचार केला तर असं दिसतं की त्या देहाच्या आणि मनाच्या स्वाभाविक शक्ती पराकाष्ठेला पोचवण्याचा प्रकार आहे. माणसाचा पिंड निसर्गानं निर्माण केलेला असल्यानं त्याला निसर्ग नियमांची बंधनं पाळावीच लागतात. परंतु आत्मस्वरूप खऱ्या अर्थानं स्वतंत्र असल्यानं त्याला निसर्गाचे नियम आवरू शकत नाहीत. उलट तेच निसर्गाचे सर्व बाजूंनी नियमन करते. म्हणून उपासनेच्या साधनानं जो कोणी आत्मस्वरूपाशी तादात्म्य साधतो त्याच्या अंगी आत्मस्वरूपाच्या शक्ती प्रगट होतात. अशा दृष्टीनं देह आणि मन यांच्या बाबतीत सामान्य निसर्ग नियम तो तोडू शकतो. म्हणजे कसं, जर भगवंताची प्रचंड अशी चित शक्ती सगळ्या विश्वात कार्य करते तर ती ज्याला वश होतो त्याच्या जीवनात तिचा अलौकिक प्रभाव दृष्टीस पडतो. हे सरळच आहे ना. याच प्रभावाला सिद्धी असं म्हणतात. सुरुवातीला नाथ महाराज 8 महासिद्धीबद्दल सांगतात. अणिमा म्हणजे देहानं अगदी लहान होणं. परमात्मा अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. तो प्रत्येक जीवाच्या हृदयात राहतो. जो कोणी आपलं मन अणुमात्र सूक्ष्म करून हृदयात स्थिर ठेवेल त्याचा देहही कीटकभृंगी न्यायानं अणुसारखा सूक्ष्म होऊ शकतो. ज्या पदार्थाला
छिद्र नसेल त्यातूनही तो निघून जातो. यानंतर दुसरी महिमा म्हणजे देहानं अत्यंत विशाल होणं. परमात्म्य स्वरूप अत्यंत विशाल असल्यानं जो कोणी त्याची अखंड धारणा करतो, धारणा धरतो, त्याचं शरीर तितकंच विशाल होऊ शकतं. अर्थात तो विलक्षण जड होऊ शकतो. यानंतर लघिमा, देहानं अत्यंत हलकं होणं. देह पंचमहाभूतांचा बनलेला असतो. त्यातील तन्मात्र सूक्ष्मभूत अत्यंत हलकी असतात. परमात्मा त्याहूनही हलका आहे. म्हणून परमात्म्याचं ध्यान करणाऱ्या साधकाचा देह अत्यंत हलका होऊ शकतो. आपल्यापैकी सगळ्यांनाच हा दृष्टांत माहिती असेल की माऊली आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले. दोघांनाही खूप तहान लागली होती. विहिरीच्या तळाशी पाणी होतं. योग मायेच्या सिद्धीने माऊली हे पक्षी रूप घेतलं का असं छोट्या रूपातून आतमध्ये गेले, विहिरीत गेले, पोटभर पाणी पिलं आणि बाहेर आले. मग नामदेव महाराज मात्र बाहेरच बसलेले होते. ते म्हणाले, योग मार्ग क्षेत्र का भक्ती मार्ग क्षेत्र श्रेष्ठ. नामदेव महाराजांनी बाहेरच बसून पांडुरंगाचं इतकं मनापासून भजन केलं की त्या विहिरीतल्या तळाचं पाणी हे विहीर ओसंडून वाहत राहिलं आणि नामदेव महाराजांची तृष्णा तृप्त झाली. तर हे संतांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी दाखवून देण्यासाठी केलेल्या लीला आहेत. त्यातून आपण ज्ञान घ्यायचं की या सगळ्या सिद्धी केव्हा प्राप्त होतात, जेव्हा आम्ही विदेही अवस्थेमध्ये पोहोचतो तेव्हा, किंवा जेव्हा आम्ही आत्मा आणि परब्रह्म दोन्ही एकच आहेत, अभेद आहेत असं मानतो तेव्हा. मग हे केव्हा जमतं, जेव्हा रेड्याच्या मुखी वेद वदवता येण्याची शक्ती आमच्यामध्ये येते तेव्हा या सगळ्या सिद्धी सहज प्राप्त होऊ शकतात. यानंतरची सिद्धी ती प्राप्ती. इंद्रियांना जो विषय हवा तो सहज मिळणं ती प्राप्ती. मूळच्या शुद्ध अहंकारापासून इंद्रिय आणि त्यांचे विषय उत्पन्न होतात. त्या सर्वांना ईश्वर चेतना देतो. त्याची उपासना केली तर सगळी इंद्रिय आणि त्यांचं वैभव वश होतात. यानंतरची प्राकाश्य म्हणजे सर्व अदृश्य सृष्टीचं ज्ञान होणं. बुद्धी हे प्रकृतीचं पहिलं स्फुरण आहे. तिला सूत्रप्रधान क्रिया असं म्हणतात. परमात्मा त्या सूत्राचा सुसूत्रात्मा आहे. त्याच्या प्रकाशानंच सर्व स्थूल आणि सूक्ष्म विश्व प्रकाशमान होतात. म्हणून त्याच्या निधिध्यासानं सगळ्या अदृश्य सृष्टीचं ज्ञान होतं. यानंतर ईशिता. ईशिता म्हणजे वाटेल तिथे शक्तीची प्रेरणा करण्याचं सामर्थ्य. परमात्मा मायेचा नियंता, काळाचा स्वामी आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा आहे. तोच खरोखर अंतःकरणात वास करतो. त्याचं ध्यान केल्यानं अदृश्य वस्तू पाहण्याचं सामर्थ्य येतं. जीवांचं येणं जाणं समजतं. मेलेल्याला जिवंत करता येतं. अचेतनाला सचेतन करता येतं. इतकंच नाही तर एखाद्या दुर्बळाच्या हातून मोठं प्रचंड काम करवून घेता येतं. यानंतरची सिद्धी ती वशिता. भगवंताचं ऐश्वर्य प्राप्त होणं. यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य आणि औदार्य हे भगवंताचे 6 गुण आहेत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या पलीकडे असणारी जी तुर्य अवस्था, तिथे भगवंताचं स्थान आहे. त्याच्या अखंड ध्यानानं तिन्ही अवस्था जो ओलांडून जातो त्याला ही वशिता हे आपणहून वर्तात. ज्याला वशिता साध्य झाली तो कर्मात असून अलिप्त राहतो आणि सगळे भोग भोगून अभोक्ता असतो. यानंतरची प्राकाम्य म्हणजे इच्छिलेल्या सुखाची प्राप्ती किंवा हवी ती भोगसंपत्ती अकस्मात वेळेला प्राप्त होणं. जिथे त्रिगुण असतात तिथेच इच्छा राहू शकतात.
पण या त्रिगुणांना परमानंदाचा आधार आहे. आत्म्याचं ध्यान करून परमानंदाची प्राप्ती झाली की त्यामध्ये सगळ्या इच्छा लुप्त होऊन जातात. परमानंदाच्या पोटामध्ये इच्छेच्या राशीच्या राशी गडप होऊन जातात. परमानंदात राहणाऱ्या माणसाला कधी संकल्पच उठत नाहीत. पण दुसऱ्याच्या कल्याणासाठी चुकून त्यानं संकल्प केला तर तो मात्र तात्काळ फलद्रूप होतो. आता बाकी काही सामान्य सिद्धी त्याही नाथ महाराजांनी सांगितलेल्या त्या उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.